जीवनात आता निश्चिंतेने पावल विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या अंतकरणातल्या मनातली वासनेची जर खोली पाहिली तर ती पाताळापेक्षा आहे आणि महाराज सांगतात तिची उंची जर पाहिली तर ती गगनापेक्षाही अत्यंत उंच आहे. म्हणून आतापर्यंत ही तृष्णा जर कायमची अशा प्रकारची जर घालायची असेल तर महाराज सांगतात संत आणि देव यांच्या संगतीत ही तृष्णा अशा प्रकारची संपल्याशिवाय राहत नाही. आणि देवा आमच्या जीवनामध्ये जी जन्म मरणाला प्रसवणारी दुःखाला प्रसवणारी जी तृष्णा आहे त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये महाराज सांगतात इदमेशा तिची ठाकाम शब्दता हे मला पाहिजे ते मला पाहिजे ते मला पाहिजे अशी तृष्णा वाढत गेली. ती किती तृष्णा वाढली मेरू पर्वत हाता आली या मेरू पर्वत जरी सोन्याचा हातात आला तरी तैशी तृष्णा वाढलेली आहे. आता त्याचे मेरू पर्वत हाता आली आहे. हा पुन्हा एखादा भेटलाच पर्वत तर बरं होईल. एक माणूस बालाजीला गेला बालाजी पैसे तप केलं ते म्हणे बालाजी प्रसन्न झाला म्हणजे काय पाहिजे मला सोनं तुझ्याकडे खूप सोनं आहे असं मला कळालं म्हणजे भरपूर आहे ते मला मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. बालाजीने सांगितलं तुला काय पाहिजे ते घे. ते म्हणला तुमच्याकडे सोनं भरपूर आहे हो म्हणे माझ्याकडे सोनं भरपूर आहे. ते म्हणे मला सोनंच पाहिजे म्हणजे किती पाहिजे ते मला तुझ्याकडे किती ते म्हणलं माझ्याकडे भरपूर आहे. ते म्हणलं तुझ्याकडे किती हे सांगतोय मला किती पाहिजे ते सांगतो. ते मला अरे माझ्याकडे तुम्हाला सांगतो भरपूर तुला पाहिजे एवढं माझ्याकडे सोनं आहे तुला किती पाहिजे एवढं सांग. ते मला नाही तुझ्याकडे किती एवढं सांग. ते मला हे डोंगर सोन्याचा आहे चल बोल ते मला देऊन टाक घेऊन टाक मला सोन्याचा डोंगर देऊन टाकला बालाजीने. पुन्हा ते 8 दिवसांनी पुन्हा तपाला बसलो. ते मला आता काय झालं ते म्हणलं तू सोन्याचा डोंगर दिला म्हणजे हो. ते म्हणलं मी तर गुळच आहे म्हटले मग जाणं घेऊन गुळजला. ते म्हणला हे सोन्याचा डोंगर गुळजला न्यायला याला वाट खर्ची किती लागल किती ट्रका लागत्या. ते म्हणलं मग डोंगर सोन्याचा द्याला ना त्याचाच एक दगड मोडे होऊन त्याचं वाहतुकीसाठी खर्च कर. ते मला त्यातलं मोडा वाटत नाही आपल्याला दुसरं दी मला बघा मौलिक तनुपरा भारदारीचं वर्ण काढा तैशी तृष्णा वाढलेली आहे मेरू पर्वत हाता आली आहे तरी मग तू एखादा पाहिजेच आणखी. पण महाराज सांगतात ही तृष्णा जर तुमची कायमस्वरूपी अशा प्रकारची जर घालायची असेल तर महाराज तुम्हाला देवाने सांगतात संत सांगतात की देवा मी तुझ्या संगतीत आल्यामुळे त्या संगतीचा परिणाम काय झाला ही तृष्णा कायमस्वरूपी निश्चितीने पावलो अभंगात प्रत्येक तुझी भगवान परमात्म्याच्या समोर संवाद अशा प्रकारचा आहे. काही प्रत्यक्ष संवाद आहे आणि काही अप्रत्यक्ष आहे काही सांकेतिक संवाद आहे. तर त्यापैकी हा प्रत्यक्ष समोरासमोर संवादामध्ये गोपाळ सांगतात महाराज सांगतात गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे की ज्याने आपल्या गो म्हणजे इंद्रिये ज्याने इंद्रिय भगवान परमात्म्याला अर्पण केलेले त्याला गोपाळ म्हणतात. गोपाळ कोणाला म्हणतात. तुम्हाला जर गोपाळ व्हायचं असेल तर देवाबरोबर संवाद साधता येईल पण त्यासाठी तुम्हाला गोपाळ करावं लागेल. तर गोपाळाचा या शब्दाचा अर्थ आहे की गोपाळांनी काय केले आपले पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय 11वं मन भगवान परमात्म्याला अर्पण केलं. म्हटले मग आता काय सांगायचं हे इंद्रिय अर्पण करायचे म्हणजे हे तोडून त्याच्या पायावर व्हायचे का नाही नाही ऐका
भगवान परमात्म्याने डोळे पाहण्यासाठी दिलेले आहे. पण पाहत असताना तुकोबरे म्हणतात यांनी काय पाहिलं पाहिजे? डोळे भरून या तुझे मुख डोळे पाहण्यासाठी, भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी डोळे अशा प्रकारचे दिले. मग डोळ्याची किंमत आंधळ्याला विचारा. ऐका, डोळ्याची किंमत आंधळ्याला विचारता आंधळ्याला विचारलं. आंधळ म्हणतो देवा मला जर डोळे दिले असते ना तर मी ज्ञानेश्वरी वाचली असती. आंधळ काय म्हणतो? देवा मला जर डोळे दिले असते तर मी ज्ञानेश्वरी वाचली असती. मग ज्याला ज्याला डोळे दिले त्या डोळ्यावाल्यांनी किती दिवे लावले, किती दिवे लावले त्या डोळ्यावाल्या. बहिऱ्याला जर कदाचित विचारलं तर बहिऱ्या, अरे तुझ्या बहिऱ्याला महाराज सांगतात ऐकायला येत नाही. बहिरा झालो या जगी. मनुष्य बहिरे का होतात? माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदे येता एका जनार्दनी स्मरेण आता. माणसं बहिरे होतात का? उगत नाही होत. आपण आई वडिलांच्या शब्दाला जर मान्यता दिली नाही आणि त्या शब्दाला प्रतिकार दिला नाही, त्यांचे शब्द जर ऐकले नाही तर मनुष्य काय होतो? बहिरा होतो. मग अशा बहिऱ्याच्या बाबतीत जर विचारलं तर बहिऱ्याला काय कळतं? बहिऱ्यापुढे जर गायन केलं, बहिऱ्यापुढे कथा कीर्तन केलं तर बहिऱ्याला जसं काहीच ऐकायला भेटत नाही, तसं या जीवनामध्ये महाराज सांगतात कानाची किंमत बहिऱ्याला आहे, डोळ्याची किंमत आंधळ्याला आहे आणि वाचेची किंमत मुक्याला आहे. मुकामी झालो वाचा गेली, मुकामी झालो वाचा गेली, मुकामी झालो. माणसं मुका काय झालं? महाराज सांगतात या विठाला या ठिकाणी आपल्या या परिचित आवाजचे चिरंजीव या ठिकाणी त्यांनी या कथा कीर्तनाच्या वेळेस भेट देऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवून अंतकरणातून प्रेम करून या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत म्हणून एकदा काळीवाज असणार आहे. ऐका, कानाने कथा कीर्तन जर ऐकलं नाही तर कानाचा अपराध आहे. डोळ्याने भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं नाही तर डोळ्याचा अपराध आहे. मुखाने देवाचं भजन जर नाही केलं तर हा वाणीचा अपराध आहे. हाताने जर भजन नाही केलं तर हा हाताचा अपराध आहे. आणि पायाने जर पंढरीची वारी नाही केली तर तो पायाचा अपराध आहे. म्हणजे हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाचा हा अपराध आहे. पण महाराज सांगतात असा अपराध गोपाळाने होऊच दिला नाही. कानाचाही अपराध होऊ दिला नाही कारण कथा कीर्तन ऐकलं. डोळ्याचा अपराध होऊ दिला नाही, भगवंताचं रूप पाहिलं. वाचेने बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. वाचे देवाशिवाय व्यतिरिक्त काही केलंच नाही म्हणून त्यांनी वाचेचा अपराध केला नाही. हाताने भजनच केलं, वाम मार्गाने कुठल्या प्रकारचं कार्य केलं नाही, मग हाताचा अपराध त्यांनी केला नाही. आणि वाम मार्गाने गेले नाही म्हणून पायाचा अपराध केला नाही. म्हणून त्यांना गोपाळ म्हणतात. गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे ज्यांनी इंद्रिय अर्पण केले ते गोपाळ आहेत. आणि असे गोपाळ म्हणतात देवा तुझ्या असणाऱ्या संगतीने आमची निश्चिंती झाली. निश्चिंती झाली म्हणजे नेमकं तुमच्या जीवनात काय झालं? देवा तुझ्या संगतीमध्ये जे आम्हाला खायला आणि पाहायला भेटलं नाही ते नाही देखील सानिध्यामध्ये देवा तुझ्या संगतीने आमच्या जीवनात काय परिवर्तन झालं? नाही देखील येते मिळे. आम्ही जे कधी पाहिलं नाही ते पाहायला भेटलं. म्हटले मग याच्यापैकी काय पाहायला भेटलं तुम्हाला? का हिमालय पाहायला भेटला? का सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यापैकी काय पाहायला भेटलं? का काश्मीरला गेलते? नेमकं काय कुठल्या राष्ट्र देश पाहायला भेटले? म्हटले याच्यातलं काहीच पाहायला आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला पाहायला काय भेटलं? अदृश्य परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये जीव ब्रह्मैव नापरहा
महाराज सांगतात तुका म्हणे कैशी की ओठे जीवन निराळा, या आत्मा हाच परमात्मा आहे याची अनुभूती महाराज सांगतात रवी दीप हिरा दाविती देखली, ज्यांना देखील याचं दिग्दर्शन होत नाही ते आम्हाला ज्ञान चक्षुने आत्मा हाच परमात्मा पाहण्यासाठी आमचं भाग्य प्राप्त झालं. देव हा पाहण्याचा विषय नाही, तरी देखील गवळणी म्हणतात आम्ही नंदाचा नंद चर्मचक्षुने पाहिला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला आपल्याला अपुरा आहे, सिग्नल पडलं की आखडून घ्यायची. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाने ज्याचं ध्यान केलं तो नंदाचा, जो दृष्टीला गोचर न होणारा, जो मनाला न आकळणारा, जो योग्याला न सापडणारा असा परमात्मा आम्ही पाहिला. पण कसा पाहिला? फार सांगतात त्रिपुटी सांडून पाहिला. पाहता पाहणे दुरी सारुण्या. हरी पाहिला डोळे भरी हरे हरी पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, आता पाणी दुरी सारुनिया, सारुनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी, पाहता पाणी दुरी सारुण्या. पाहता संचरणाची शोभा अवघाजी की विठ्ठल उभा विठ्ठलला मी येईल असा पाहिला. कसा पाहिला? मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशी, आणि जे पेरिले डोळा जे भरले व्यापक भरले तो चारी, कर्म उपासना ज्ञान मार्गी झाली, हरिपाठी आले. पण नंतर महाराज सांगतात झाला हरिपाठ. झाला हरिपाठ म्हणजे योग हरिपाठ नाही झाला की साधने सरती अपयशी हा हरिपाठ झाला. जीवनामध्ये महाराज सांगतात तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. हरिपाठ झाला म्हणजे हे नाथ बाबाचा हरिपाठ म्हणून नाही झाला, झाला या शब्दाच्या हा धन्य हे सरतेची ठेवली जीवनामध्ये. महाराज सांगतात याला म्हणतात झाला. झाला या शब्दाचा अर्थ सांगतो. झाला म्हणजे तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. जेवण झाल्यानंतर बाकीच्या सामग्रीची काही नाही. किंवा महाराज सांगतात की नदीच्या पहिल्या तीराला गेल्यावर नावेची गरज राहत नाही. तसं या जीवनामध्ये महाराज सांगतात इति वेतमं शास्त्र वेदमुक्तमया एतद् बुद्ध्वा बुद्धिमान शास्त्र कृतकृत्यस्य भारत. परत एक श्लोक सांगतो की तो भगवान परमात्मा कोणाकोणाला गोचर होत नाही. 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावतः यद्गत्वानि निवर्तन्ते तद्धाम परमम. तो परमात्मा नाही देखील येते. या पदावर मी चिंतन करतो. कोण्या पदावरती? नाही देखील येते. न पाहण्याची वस्तू तो परमात्मा नाही पाहिले. मला सांगणार ते न पाहिलेलं ते पाहायला भेटलं. आता ऐका, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज सांगतात आता 16 शब्दाचा अर्थ. 16 कशाला म्हटलेला आहे? या जगात सोहळे फक्त एकच आहे. तुम्हाला एकच पाठ सोहळा आहे, तो म्हणजे लग्न सोहळा. त्याच्यापेक्षा दुसरा सोहळा काही. पण जन्म आणि मरण हे 2 सोहळे. देहाच्या गावालिया जन्म मरणाच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया ज्या परी. जगात 2 सोहळे, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा सोहळा. जन्माचा आपण भोगला, आता मृत्यूचा भोगायचा. या मृत्यूच्या सोहळा तुमचाच राहील, पण तुम्ही तिथं टाळ वाजायला राहणार नाही. सोहळा तुमचाच राहील पखवाजे, पण त्यावेळेस तुम्ही वाजन तरी दुसरा बघावा लागेल. ऐका, या सर्व गोष्टीचा जर विचारला की महाराज सांगतात बाबांनो मी तुम्हाला सरळ सरळ थेरी प्रॅक्टिकल करतो. ऐका विनेगर बाबा, ज्या अर्थी तुम्ही दिसता त्या अर्थी तुमचा बाप होता का नाही? बाप ज्या अर्थी होता त्या अर्थी आजोबा होते का नाही? आजोबा होते त्या अर्थी तुमचे पंजोबा होते का नाही? मग आता मी तुम्हाला असं विचारतो, सरळ सरळ विचारतो, तुमचे पंजोबा आहेत पुढे? आता
हा? तुमच्या आज्याने तुमचा पंजोबा जाळला आणि घरी आला, हे नक्की खरंय का खोटंय? तुमच्या आज्याने तुमचा पंजोबा जाळला आणि घरी आला ना, मग तुमचा आजा पुढे. तुमच्या बापाने तुमचा आजा जाळला आणि तो घरी आला, बरोबर आहे का नाही? हा, तुमचा आजा जाळून तुमचा बाप घरी आला, आता तुमचा बाप पुढे, तुम्ही स्वतः जाळून घरी आले का नाही? मग तुम्हाला असं वाटत नाही का माझा पंजोबा माझ्या आज्याने जाळला आणि घरी आला, माझा बापाने आजा जाळला आणि म्या माझ्या हाताने बाप जळून इथं इना घ्यायला आलो, तुम्हाला असं वाटत नाही का महापोट सुद्धा एकदा असं जाळून इना वाजी? मी नाही सांगत, एक पाहता ती एकाची सावध त्या गुन्हेगारे वाहना. अरे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या हाताने बाप जाळून कीर्तन ऐकायला आले आणि बुंदी खायला बसले, तसं तुमचं पोरग एक दिवस असं तुम्हाला जाळून बुंदी खायला येणारच आहे. तुम्ही म्हणता बाबा मग तुझी तरी समाधी होईनच ना. येथवरो आले नाही अवतार एरते पामर जीव किती. जीवनामध्ये महाराज सांगतात हा जन्माचा सोहळा आपण प्रत्येकाने मंडपातल्याने भोगला, पण महाराज सांगतात आता मृत्यूचा सोहळा भोगायचा, आणि हा मृत्यूचा सोहळा जर टाळायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला देवाच्या संगतीत यावं लागेल. म्हणून देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला, भोग सुखाचे सोहळे. आता भोग सुखाचे सोहळे कशाला म्हणतात ऐका. इह लोकापासून परलोकापर्यंत भोगावरती लात मारून जंगलाचा रस्ता धरणं याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणतात ऐका. मौलिक ज्ञानोबऱ्याची गोवी ऐका. वैराग्य कशाला म्हणतात? आहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी ते न भोगावे म्हणा न रुचे. इह लोकापासून परलोकामध्ये प्राप्त झालेल्या भोगावरती लाथ मारून जंगलाचा रस्ता धरणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. अरे मी संन्यासी वंशी, मागण पुढून फुपाटा पुढं कीर्तन झाल्यावर तुम्ही म्हणले नाही एवढं उपर न द्या, मी देणार नाही. सोपं आहे. अरे भोगावरती लाथ मारलं जंगलाचा रस्ता धरणं सक्का भाऊ पक्का वैर्य काही भदबांधासाठी होतो, आणि राज्य टाकून द्यायचे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? पण टाकले नाही का? संसारी सुखोडे तरी का शिविती गिरी कंदारे, राज्य टाकून गेले तरी ते का थोडी वेळा म्हणावे. मी तर म्हणतो हे लोकांनी राज्य कसं टाकून दिलं मला कमाल लागती. माझा एक गर्भश्रीमंत मित्र आहे, आम्ही दोघं रोडनी चालत पटपट पट, जाता जाता दोन बोट चिरगुट पडव त्याने उचललं खिशात घातलं. म्हणलं काय बाबा माणूस हे दोन बोट चिरगुट उचललं खिशात घातलं. हा अर्धी टाकून तू गर्भश्रीमंत आहे ना, एक चिरगुट कशाला घेतलं तो? ते मला बाबा तुम्हाला एवढं तर कळत नाही, चला पुढे. आणि म्हणलं घेतलं कशाला, दिल टाकून ते मला घरी गेल्यावर तेवढी शिळीला आळापणी होईल. माझा देखताची चिंदी म्हणून धावी. दोन बोट पडलेलं चिरगुट ज्याला उचला वाटतं त्याला राज्यावरती लाथ मारून जंगलाचा रस्ता धरणं काय सोपं आहे का? वैराग्य काय सोपं आहे का? हा बरं म्हणले महाराज त्यांच्या बायका धोरणात नसत्या, बायकाला वैतागून गेले असते. रंभा तिलोत्तमा उर्वशी इंद्रायणी यांना लाजवीतील अशा स्त्रिया होत्या. बघितली का रंभा उर्वशी? आणि उर्वशी पाहिल्यावर तुम्ही देत होते का कीर्तनाला? अरे रंभा उर्वशी इंद्रायणी ह्या प्राप्त व्हायला त्याला 100 यज्ञ करावं लागतात. एका यज्ञाचा खर्च सांगितला तुम्हाला अटॅक येईल. एवढी यज्ञ 100 करावं लागतात यथा सांग, आणि त्यावेळेस तो इंद्र होत असतो, त्यावेळेस ती इंद्रायणी त्याला प्राप्त होत असते. म्हणून मला सांगायचं तात्पर्य वर त्या स्त्रिया कशा, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी अशा सुंदर सुंदर स्त्री कोणाला म्हणतात? मी सगळं सांगत असतो. सुंदर सुंदर स्त्री कोणाची ऐका, स्त्रीचं वर्णन ऐका. सुंदर स्त्री कोणाला म्हणायची? जी स्त्रीचं रूप इतकं सुंदर असतं तर ती फुलाच्या वेलीच्या झाडाजवळ जाऊन जर उभा राहिली तर तिचं सौंदर्य पाहून वेलीवरची कळी उमलते. याला म्हणतात सुंदर स्त्री. कशाला म्हणतात? जी स्त्री फुलाच्या वेलीच्या झाडाजवळ जाऊन जर उभा राहिली तर तिचं सौंदर्य पाहून वेलीवरची कळी उमलते आणि तिचं फुल तयार होतं. याला म्हणतात सुंदर स्त्री. आणि अशा स्त्रीवरती लात मारली जंगलाचा रस्ता धरला का तुमच्या सांगू
तुमच्याने त्या कापसातून जर गेले तर पाते गळते बघा त्या भिताडाकडे चला त्यात कवाडाकडे. सुंदर स्त्री म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर बाबांनो अशा स्त्रीवरती म्हटले महाराज सांगतात त्यांना मुलं बाळ नसतील 1 लाख ना तो 1.25 लाख पंत होतील एवढ्यावरती लात मारली जंगलाचा रस्ता धरला म्हणून महाराज सांगतात या हे सर्व कशासाठी त्यांनी त्याग केला हे मला सांगायचं. ऐका जे त्यागाच्या गोष्टी सांगतात ते 1-1 कोटीच्या गाडीत फिरतात आणि काय तू कीर्तन करतो काय सांगतो आम्हाला. पाहुण्या झाडीवर बडून पाला उगाची विठ्ठल आळवावे आणि भाऊ हे गावाच्या गाव तू कशाला बरोबरून निघतो. खरा साधू तुम्हाला कळणार नाही महाराज. हे डामडावल्यात जाऊ नका. 1 कोटीची गाडी आणली म्हणजे मोठा झाला. 10-5 गावचे 10-5 कोटी भरून गेले आणि त्यांनी भोग केले तुम्ही पाप केलं. महाराज सांगतात तिथं शब्द कसा आहे त्यागाला प्राधान्य त्यागा शांती रणत्रम. साधू मोठा कोणचा त्याच्याकडे त्याग किती आहे. जो त्यागी आहे तोच मोठा साधू. जे का रंगले गांजले त्याशी म्हणे तुझी सावळ खावा देव तिथेची जाणावा. म्हणून अनेक लोकांची धनसंपत्ती धर्माच्या नावाखाली गुंडाळून अनेक पैसा एकत्रित गोळा करून भोग भोगणं म्हणून याला साधू म्हटलेलं. घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी ऐसा नसावा संन्यासी जो का परमार्थाचा द्वेष. म्हणून बाबांनो साधूचं जीवन ओळखण्यासाठी तुम्हाला हजारो जन्म घेतले तर साधू ओळखणार नाही. ऐका त्यांच्या भक्ती मार्गाचा एकच विषय प्रतिपादन करतो. ऐका भक्ती भक्ती कशाला म्हणतात. न सरे ती भक्ती विठोबाचे पायी उपरती नाही जेथे चित्ता. अरे भक्ती कशाला म्हणतात. आपला वेळ संपत आला. भक्ती भक्ती कशाला म्हणतात. ऐका भक्तीची व्याख्या मी सांगतो. नुसतं रात्रभर भजन करून लोकांच्या झोपी मोडीनं म्हणजे भजन नाही. याला भजन नाही म्हणे. ऐका भजन कशाला म्हणतात. गीता सांगते स्वे स्वे कर्माने विरुद्ध संसिद्धी लभत येणार आहात. आपल्या वाट्याला आलेले यथासांग कर्म करणं त्याला भक्ती म्हटलेलं आहे. आता भक्ती कशी होती. सावता बाबांनी शेती केली. शेती करणंच हे त्यांचं भक्ती ठरलं. ऐका चोखा महाराजांचं काम ढोरं ओढणं होतं. ते ढोरच ओढले पण इमानदारीने ओढले ती त्यांची भक्ती झाली. शेती केली इमानदारीने केली शेतीची भक्ती ठरली. सजन कसायनी मौस शिकलं. मौस म्हणजे मौस प्राण्याचं मौस शिकलं पण ते वाट्याला आलेलं कर्म म्हणून यथासांग अशा प्रकारचं केलं. म्हणून महाराज सांगतात मौस शिकणं हीच त्या सजन कसायची भक्ती ठरली. शेले विणणं हीच माझ्या कबीर महाराजांची भक्ती ठरल्या गेली. आणि जगाचा उद्धारासाठी संसारावर लात मारून जगाचा उद्धार करण्यासाठी संसाराचा त्याग केला माझे जगद्गुरु तुकोबरा हीच त्यांची भक्ती ठरली. आपण काय करतो जीवनामध्ये महाराज सांगतात भक्तीची यथार्थ स्वरूपाची व्याख्या जर तुम्हाला जर कळाली नाही तर महाराज सांगतात काही लोकांना भक्ती काय वाटतं गळ्यातले मोठ्या माळा घालणं आणि माणसं गंध किती लावा याचा बी का आकार धोरण नाही त्याला. आंघोळ केली गंध लावायला बसले तर सारे अंगाचं पंढरपूर करून घेतलं. ऐका पण महाराज सांगतात मनामध्ये फार वाईट आहे. म्हणून जगामध्ये जर एखादा रोगी असेल तर त्याला औषध देणं हीच त्याची भक्ती आहे. अनाथ विद्यार्थ्यांना सांभाळून कपडे देणं हीच त्यांची भक्ती आहे. आणि प्रत्येक वेळेस दुःखी माणसाकडे जाऊन त्याचं दुःख जाणून त्याच्यावरती सुखदुःखात सहभागी होणं हीच त्याची भक्ती आहे. आणि खरंच आपल्या तालुक्यात भक्ती केली ती आपल्या बदामराव आबा पंडित येड्या बागड्याच्या रात्री जाऊन शेवट याला भक्ती म्हणजे निवड टाळकुटीनं भक्ती नाही म्हणून त्याला जगाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये म्हणून सामील होणं. म्हणून याच्या व्यतिरिक्त जर भक्ती आहे ती सावता महाराजांनी शेती सोडून दिली असते. शेले बिलायचे सोडून दिले असते निष्ठे टाळकुटीत बसले असते. याला भक्ती म्हणत नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या त्या कार्यामध्ये
अंतःकरणातून दुसऱ्याची सेवा करणं याला भक्तीचं स्वरूप म्हटलेलं आहे. म्हणून भक्तीचं अथांग अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि त्या भक्तीने काय केलं, आमच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यूचे सोहळे नाहीसे दिले. जे पाहण्यासाठी नसताना तो भगवान परमात्मा आत्मा हाच परमात्मा पाहिला आणि म्हटले देवा आता आमच्या जीवनामध्ये आमच्या घरचा जर विचार केला तर आतापर्यंत आसारूपी असणारा फलकट होतो संसार येथे सार भगवंत. फलकट रूपी संसारामध्ये आतापर्यंत आम्ही अविरत त्याच्यामध्ये महाराज सांगतात साया सगरशी प्रपंच दिनशी हरिशिन भजशी कोण्या गुणे. महाराज सांगतात या सर्व गोष्टीमध्ये आम्ही पंच विषयामध्ये रम्माण झालो आणि ती आसार असणारा संसार आतापर्यंत केला. तर महाराज सांगतात आसारूपी जसं मंथुनी नवनीता तैसे हे अनंता. जसं आसार हे ताक शिल्लक राहतं आणि त्यातलं नवनीत हे सार अशा प्रकारचं राहतं. म्हणून संसार हा आसार आहे. तो आतापर्यंत त्याच्यामध्ये पंचविषयामध्ये आम्ही रम्मान होतो पण आता आम्ही त्यांना टाकून दिलं आणि इथं आल्यानंतर सार रूपी भगवान परमात्मा नवनीताच्या रूपामध्ये तू आम्हाला भेटला. जीवनामध्ये महाराज सांगतात नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे आम्हाला आता जन्म मरणाच्या सोहळ्यातून आम्ही दूर झालो, न देखणारा परमात्मा पाहिला, आसार परमात्मा संसार टाकून दिला आणि तो सार परमात्मा नवनीत आम्ही अशा प्रकारचं घेतलं. पण देवा आता महाराज सांगतात ज्याने अमृत पिलेला आहे तो कांजी पिईल का? जो इंद्राच्या पाबळ भुवनामध्ये ज्यांनी विहार केला तो भिल्लाच्या एका झोपडीमध्ये राहील का? राहणारच नाही. म्हणून महाराज सांगतात जो मुले मदिरापे ते जेनी छंदे ना ते गाई जेने ब्रह्मानंद शिविला आहे तो केवी राही फुला गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आज योगे सिद्धी पावे. अशा पद्धतीने त्याची अवस्था झाली. म्हणून या अवस्थेचा जर विचार केला तर देवा आता आम्ही सारूपी भगवान परमात्मा यथा सांग महाराज सांगतात आम्ही तो सेवन केलेला आहे आणि तुझ्या संगतीत आता आलो आम्ही. जन्म मृत्यू आमच्या जीवनातला संपला. आता तू जरी कदाचित आम्हाला दूर लोटण्याचा खूप जरी प्रयत्न केला तर आम्ही आता दूर जाणार नाहीत. देवाला घरानंदाच्या गावा धन्य त्यांच्या देवा देवाले. जीवनामध्ये महाराज सांगतात दोन हा भगवान परमात्मा एक वेष्टी रूपाने आणि एक समष्टी रूपाने देव आपला आपल्या देहामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर याला वेष्टी स्वरूपाचा देव म्हणतात आणि संपूर्ण जिकडे तिकडे देव जर दिसायला लागला की त्याला समष्टी देव म्हणतात. समष्टी आणि वेष्टी. बापा रुक्मा देवी वरु सगुण निर्गुण महाराज सांगतात सगुण निर्गुण एकू गोविंदुरे सगुनी भजता निर्गुणी पावले विकल्पा धरिता जीवाजळी. वास घेतला आडतास विठाला अनेक प्रकारचे
प्रकारच्या गवळणी अशा प्रकारच्या होत्या. ऐका, त्या काळामध्ये पहिलं भगवान परमात्म्याने काय केलं या ठिकाणी, जातीवाद नष्ट केला. कशावरून? महाराज सांगतात कसा जातीवाद नष्ट केला. त्या काळामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत, लितांबडी साडीमाळी वंजावर मला अनेक प्रकारच्या जाती आहेत, तिच्या गवळणी एकत्रित केल्या. गवळणी एकत्रित केल्यानंतर महाराज सांगतात त्या ठकविल्या. ठकविल्या या शब्दाचा अर्थ महाराज सांगतात की त्यांच्या जीवनात फसविलं असं नाही होत. ठकवणं म्हणजे त्यांना अदृश्य परमात्म्याचं रूप दाखवून या भेदवृत्ती नष्ट करून अभेद स्वरूपाचं त्यांना ज्ञान दिलं, याला म्हणतात ठकवणं. त्या किती रंगाच्या ठकवल्या, गवळणी ठकविल्या, गवळणी ठकविल्या. एक एक संगतीने मराठी गाणिया, एक मुसलमानी कोकणी गुजराणी, आयशा पाच गणी मराठी गाणिया, एक मुसलमानी कोकणी गुजराणी, आयशा पाच गणी गवळणी ठकविल्या. महाराज सांगतात किती ठकवल्या. ऐका, जातीवाद नष्ट, पहिली गोष्ट जातीवाद नष्ट केला म्हणून त्यांनी गवळणी ठकवल्या, एकत्रित अभेद स्वरूपाचं रूप त्यांना दिलं. एक एक संगतीने मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, आयशा पाच रंग. शब्दस्पर्श रूपरस आणि गंध या पंचविषयाच्या पाचही विषय त्यांच्या अंतकरणातले नष्ट करून महाराज सांगता अवघा रंग एकची झाला. त्या काळामध्ये भगवान परमात्म्याने सर्व जाती यातीचा एकच रंग तयार केला. आणि हा परमार्थ कशासाठी? वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर याच्यात अनेक संत जाती यातीचे एकत्रित आले, संत एकांती बैसले, सर्व संत एकत्रित आले आणि सर्व जातीवादाच्या या तप्त वाळवंटामध्ये भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची स्थापना करून सर्व संत एका झेड्याखाली आले आणि हा जातीवाद नष्ट केला. आणि आता हा जातीवाद मूळतः आपल्याकडूनच वाढत चालला. जातीवाद आपल्याकडून वाढत चालला. भगवान परमात्म्याने हा जातीवाद नष्ट केला. एक एक संगतीने मुसलमान कोकणी गुजरीनी मराठीनी आयशा पाच जणी या सर्व एकत्रित केल्या. महाराज सांगतात ऐका, मुके आरगळ हे सर्व सुद्धा यांचाही त्याग केला नाही. त्या काळामध्ये बंजारी काही गळून होत्या. देखे देखे रे जशोदा माय, अरे थोडी बंजारी समाजाच्या गवळणी तिथं होत्या. ऐका, त्या बंजारी गवळणीला विचारलं यशोदा मातेने, का गवळणी माझा भगवान परमात्मा तुझ्याकडे कसा आला या तांड्यावरती? ती म्हणली काय सांगाव, आला तर आला, नुसता नाही आला. मला सांगतात यांनी काय केलं, मुझे गाली देऊचे, गालिया म्हणजे शिवे, यांनी मला शिव्या दिल्या आणि हे कार्य पळून गेलो. त्या काळामध्ये देखे देखे यशोदा माई, अगे यशोदे बघ तुझ्या कारट्यानी तांड्यात येऊन मला शिवाय दिल्या. आज दिल्या म्हणजे काय दिल्या, तार छोऱ्याने मुझे गाली द्यायची. बरं काही काही कारटे अशी शिवी द्यायला पटाई देत, कुठं कोर्स घेतला असं अशी काही खोट शिव देते, माणूस असं आयुष्यभर धरून नेला. हे पोरग आता ऐका, ही झाली लमणी गवळ, पण याच्या पुढे ऐका. अरे तू नंदानी काना धावू नको रे शहाणपण, आता म्हणत नाही, वेळ झाला. वैदू वैदू गवळणी, त्या वैदू गवळणी सांगतात की अरे तू नंदानी काना धावू नको रे शहाणपणा. म्हणे यशोदे या तुझ्या कार्ट्याने अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या मला दिल्या. म्हणे मग तू काय दिली, तुला मर्यानी खाऊ मेले तुझं मड जाव,
असं मी तिला शिव्या दिल्या. म्हणजे मग या पोराला काही परिणाम झाला का? काही माणसाला तुम्हाला सांगू का, किती शिव्या द्या परिणामच होत नाही, परिणामच होत नाही. महाराज सांगतात, अरे तू नंदा निकाना धावू नको रे शहाणपणा. म्हणजे याचा अर्थ अनेक प्रकारच्या गवळणीवरती त्यांनी मात केली. बरं, त्यापैकी काही बोबड्या होत्या, त्यांचा त्याग केला का? आपण एखादा असं ऐका, मोठ्या माणसाचं काम मोठं असतं. ऐका, मोठ्या माणसाचं काम मोठंच असतं. तुम्ही मोठ्या माणसाला, एखाद्या श्रीमंताला काटा मोडू द्या, सर गाव सोयरे धारीन तालुका गोळा होतो. चला अमेरिकेचा डॉक्टर आणायचा का पुण्याचा बघायचा का मुंबईचा, नुसता काटा टोचून एक तर तिळभर रक्त निघू द्या, सर गाव गोळा होतो. आणि आपल्या गरीबाचा फरा मोडून द्या, ते म्हणजे तुला काय नाही फाशी आली. आमच्या गावात त्याच्या पाटलाचं डोळ्याचं ऑपरेशन, पडदा म्हणजे काय मोठं ऑपरेशन आहे का, डोळ्याचा पडदा आला. आमच्या गावात पॅरलेस झालेली, हे हापकणी मध्ये द्या, पॅरलेस झालेली वाचा आहे. आणि ती वाचा हाका म्हणले, हातात बिस्किटचा पुडा घेतला आणि चलत निघाली. मी आता रस्त्याने आलो, म्हणलं आमच्याकडे ते सारे वाचा हाकामध्ये ती कुठे ऐकायला देऊ, आपण तिला उच्चित म्हणून आता म्हणलं वाचा हाका कुठे चालली? ते म्हणले पाटलाला भेटायला चालले. म्हणलं पाटला काय झालं? ती म्हणजे त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. मी म्हणलं पाटलाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तू भेटायला चालली आणि 10 वर्ष झालं तू ऐकून गेले. बघ ना, म्हणजे हिचं कुलूप 10 वर्ष झालं एक गेले, ते त्याच्यावर काही नाही. पाटलाच्या डोळ्याचं ऑपरेशन म्हणून माणसं आपल्याहून दुसऱ्याचं परीक्षा करतात. अहो, मोठा माणूस एखाद्या वेळेस मोटरसायकलवरून पडून द्या ना खाली, लोक म्हणजे भाऊसाहेब मोटरसायकलवरून खाली आहे, आणि आपण जर पडलो का काय भावशार आपण आपल्याला मोठे माणसं मोठा माणूस मोटरसायकल पडला म्हणतात भाऊसाहेब गाडीहून खाली आहे, आणि आपला गरीब काय भावशार एक गरीबाचं. तुम्हाला सांगा, श्रीमंत माणूस पाडला तरी लोक कौतुक करतात. भाऊसाहेबांनी अपान वायू सोडला आणि त्याच्यामुळे जिकडे तिकडे सुगंध दुराळला आणि मनाला आल्हाद वाटले. मोठे माणसं पादलेचं लोक कौतुक करतात, आणि आपल्या सारखा किरकोळ माणूस गरीब जर पादला ना, काय मावल्या भुरट पादला लोक निर्वाचना करतात. म्हणे तुम्ही मोठ्याचे माणसं आमच्या गरीबाकडे कोण बोलत? तुला मोठ्याची माय, अरे तू मोठ्याची आहे, तुझा बाप मोठा राजा आहे, ज्याच्या घरी 9 लाख गाई आहेत, तुला कोण काही मोठ्याचं माणसं आहे? जाऊ दे, आमच्या गरीब आहे. सर्व गवळणी म्हणून सांगतात, अशा सर्व असंख्य प्रकारच्या गवळणी कलकल 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 करीत ह्या गवळणी नंदाच्या ए शोधे गोकुळात राहू का जावं? नंदाच्या सर्व गवळणी एकत्र आल्या, कलकल कलकल करायला लागल्या. आपल्या थांबा 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 जास्त काही करू, खाली बसा खाली बसा. सर्व गवळणी खाली एकत्रित बसल्या. म्हणले मी एकीला विचारते. पहिलीला उठलं, तू सांग. पहिली आली धावणी येणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी विणीची गाठ मारली, निघून घ्या. बस खाली बस बस, जाऊ दे, लहान लेकराची जाते काय मनात गेली. दुसरी विचारलं, म्हणजे तुझं काय केलं? म्हणजे माझ्या सारखं सांगायचं नाही. माझी सून झोपली, स्वतः हा आला दैदूत त्यांनी स्वतः खाल्लं, आणि माझ्या सुनेच्या मुखाला हात लावला, पळून गेला. हात पुशितो, जाऊ दे म्हणजे लेकराची जाते, बस खाली. तिसरीच विचारलं, म्हणजे तुझं काय केलं? अगं म्हणले माझं काय केलं, यांनी स्वतः दैदूत खाल्लं आणि राहिलेलं दैदूत माझ्या सुनेच्या डोक्यात गुळशिलं. म्हणजे जाऊ दे, हमाम लक्सच रामदेव बाबाच्या साऱ्या सामनी लावल्या, पुढे डोक्यातलं निघालं. म्हणले मग आता करायचं काय, डोक्यात नाही निघत.
शेवटी नावी आणला 42 ब्लेड खुर्डे पण एक केस निघाला ती तशीच संन्याशावानी पुचोडा बांधली म्हणजे जाऊन दे लेकराची जाते बस खाली चौथीला विचारलं म्हणजे तुझं काय केलं ती म्हणजे आपलं सांगायसारखंच नाही म्हणजे सांगशील का नाही म्हणजे माझी सून झोपली हा भगवान परमात्मा कुठून तरी आला शिळताक आणलं आणि झोपेत माझ्या सुनेच्या नाकात यांनी ओतलं 2 महिने झालं माझी सून ठसकती म्हणजे जाऊन दे लेकराची जाते बस खाली 5व्या गवळीने उठेल म्हणजे तुझं काय केलं ती होती बोबडी 4 बोबड्या ऋग्वेद अथर्ववेद सामवेद आणि अथर्ववेद वेद हा वर्णाच्या कानाला लागलेला आहे त्याचा अधिकार स्त्री सुधारांना दिला नाही म्हणून 4 रूपाच्या 4 वेदाच्या 4 गवळणी आहेत ऐका वेद अत्यंत कृपण झाला परी तो वर्णाच्या कानाला लागला म्हणजे इतर लोकांना त्यांना परवानगी दिलेली नाही तर ह्या 4 वेदाच्या 4 सांगू आणि 8 गणपती पहिली होती या बोबड्यात वेद असताना सुद्धा आपल्याला वेदाचं वर्णीकरण करता येत नाही मग पहिली होती ऋग्वेदी ती ऋग्वेदी उच्चारली ऋग्वेदाचा उपयोग तुम्हाला असून करता येत नाही तिला विचारलं म्हणजे तुझं काय केलं आता आपलं थांगायचं तालकत नाही मग थांगायचं तालक नाही मग आली कशाला थांब म्हणली थांबू का म्हणली थांबू दिवाळीचा थन होता आणि गोले करीत होते गोले ती खेड्यातली होती लाडू नाही म्हणते गोले गोले केले बोंद खाल्ले बोंद कुल्लाया केल्या आणि कितन्या कुलून तरी आला बाहेर मला वत्ते काय करते मी म्हणलं मी केले गोले केलेत बोंद केलेत ते म्हणलं मला दिलं मग गोले मी तात बोलून या कितन्याला गोले दिले तात बोल माझ्या लेकलांनी मागितले दर म्हणलं पण तातनी इतकी कलक झाली तर 3 दिवस पोल क्रिकेट खेळत होते पण गोला फुटला नाही कलक झाली गोली कितन्या त्याचा खायला गेला तसं जिशिबीने वाजवाल्यावानी झालं म्हणजे त्याला दातातच गुतला त्याला आणि ते मला वत्ते ही गोली कोणी केली म्हणजे मी केली विषयाने सांगितलं त्यांनी त्या कितन्याने ते गोले घेतले ना आतूर मग तोंड हाणलं त्या गोल्याने हे भल तोंड येऊन त्या गोल्यानेच मला तोंड हाणलं म्हणजे जाऊन दे लेकराची जाते ती म्हणली गोल्याने या कितन्याने मग तोंड हाणलं तोंड चुरलं आणि घरी गेल्यावर मग नावला म्हणला वत्ते तू तोंड का त्याने चुरलं मग काय सांगायचं हाय तेवढं राहिलेलं मग आता नावला चुरलून घे ती म्हणली जाऊ दे बोबडे मी पदर पसरते ऋग्वेदीला सांगितलं आता सामवेदी गायन दुसरी विचारलं म्हणजे तुझं काय केलं आत्या थांगायचं हरकत नाही आपले 4 लोकात काय थांगायला वृत्ती येत असतात नाही थांगायचं हरकत नाही अगं म्हणली थांग ना मग आली ना तू सांग म्हणली काय ती म्हणली या कितन्याचे दोरे आले हे कितने आला आणि माझ्याकडे आता बघायला लागले म्हणजे कितने आणतो दोले आलेत माझ्याकडे नको बघू बाबा माझी दोली येते आणि आले ना बघता बघता मपली मी दोली ते म्हणली मग ते म्हणलं आता कितन्या तो हे दोले आले तर मग हे दोले आले माझ्याकडे बघितल्यामुळे आणि म्हणलं मग काय करायचं ते मला मदळ हाय आवतीत तुला द्यायला ती म्हणली मग दे आवतीत ते म्हणलं वाते दोली वाटले दोली आणि पचकून थुकला माझ्याकडे बघ म्हणजे तू काल तर आतलं केलं मान ऐका या दोन्हीचा भाव सांगतो माणसाला अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं पण ते पाहताना याला त्याला दिव्य दृष्टी द्यावं लागली पश्चिमे पार्थ रूपाने सतोषो सहसर्षा नाना विधाने दिव्याने नानावलं त्याला दिव्य दृष्टी त्याला दिली आणि बोबडीला जिकडे तिकडे कृष्ण दिसायला लागला तिसरी उठली सामवेद झाली ऋग्वेद झाली आता अथर्ववेद राहील ती अथर्ववेद बोबडी उठली म्हणले बोबडी तुझं काय केलं ती म्हणली आद्या आपलं नाही थांबत म्हणजे काय आणि मग थांबतील का नाही बरं थांबते म्हणजे ऐका म्हणे मी थंडीचे दिवस बतले आणि कितन्या कोण आला ते आला माझ्या मांदिवलच बसला म्हणजे बतू बाय पोलगे लहान पोलगे बतला असेल मांदिवल बोल बदलत माया पोतावर हात केलेला आणि मग तू ये म्हणे
तो पोत का त्याने मुत झाला. आता आमचं पोत का त्याने मुत याला काय म्हणायचं? ऐका, कर्तृत्व आणि भोक्तृत्व आणि फलास्वाद माझ्यामुळेच झालं आणि मीच केलं हा अहंकाराचा पोट वाढवतो. माझ्यामुळेच शेती, माझ्यामुळेच मुलं, माझ्यामुळेच घर, माझ्यामुळेच गाव, याला अहंकार म्हणतात. आणि हा अहंकाराने तिचं पोट फुटलेलं होतं तर तिच्या पोटावरून हात फिरून तिचा अहंकार घालवला. म्हणले तो झालं बोबले, चांगलंच झालं तुझं, बस काही. म्हणजे आता शेवटची राहिली कोणची? तिला विचारलं येजुर्वेद. आता येजुर्वेदीला उठवलं. ती म्हणले ए उठ, तुझं काय केलं? ती म्हणले आद्या मी थांबते, पण मग त्याला काहीतरी तो 2 तरी करणं तापते हाणायला पाहिजे. ती म्हणले हाणते मी, तू थांब. मी थांबू का? हा थांब. म्हणजे दात होते पाणी येते ते वेदला तावला, दात होते पाणी येते वेदला तावला, टोपी मयूर हातामध्ये कांबला काय या बोबडीला विचारलं. म्हणे मी यमुनेमध्ये जात होते. आता यमुना शब्दाचा एक शब्दाचा अर्थ वेळ संपला. यमुना म्हणजे जिचं दर्शन झाल्यानंतर जन्म नाही, जिचा प्राप्त होत नाही. यमुना जिचं दर्शन झालं असताना पुन्हा जन्म भेटत नाही. त्या यमुना पाण्याला जात होते. म्हणले मग कुंभाराकडून मी नवीन माठ आणलेला होता. कशाचा होता? म्हणजे मातीचा. तो भरून घेतला, डोईवरती घातला आणि मी घाट चढवत होते. तो घाट होता यमघाट. बडा बिकट यमघाट. तो यमघाट चढत होते. मृत्यूवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. यमुनेचा घाट चढता चढता हा भगवान परमात्मा कुठून तरी आला. त्याने खडा मारला, डोईवरचा घडा फोडा आणि एकदम मी पाण्याने भिजले आणि खाली पडले. या बोबडीने अहंकारूपी डेरा घेतला. अहंकारूपी डेरा घेतला. देवानी ज्ञानरूपी खडा मारला, अहंकारूपी घडा फुटला आणि पंच विषयाचं पाणी या अविद्यारूपी अंगावरती सांडलं. ती म्हणली जाऊ दे. माठ कशाचा होता? म्हणजे मातीचा. देह तर उसना आणला पाचाचा, शेकी त्याची त्याला म्हणजे मातीचंच येत, मातीतच जाणार आहे पंचमहाभूतामध्ये. जाऊ दे, दुसरी तुला कुंभाराच्या घरी जाऊन 5 देते माठ. पण म्हणजे माझ्या मुलाचा बोबाटा करून आज म्हणजे आता तुम्ही माठ देता पण मी भिजले ना, अविद्येचं वस्त्र भिजलं ना असताना निराश झाला त्याचा. म्हणले 5 साड्या देते पण माझ्या पोराचा बोबाटा करू नको, खाली बस. ते म्हणले तुम्ही आत्या माठ देता, साल्या देता पण मी खाली पडले ना. ती म्हणली मग पडली तर उठून बस ना. ती म्हणली आत्या पडले तर उठून बसले पण आमचे गुडघे फुटले. गुडघा नाही म्हणली ती. ऐका मी काय म्हणतो, ती गुडघा नाही म्हटली, गुडघे अनेक वचन. पहिला गुडघा अहमाध्यास आणि दुसरा ममाध्यास. मी देह आणि देहाच्या संबंधित माझे. माझा देह असताना माझा कसा नाही, आणि हे माझे नातलं बायका पोरं ढोरं गुरं पुरं घरदार हे माझं असताना माझं कसं नाही. याचं मला रुडू आलं. देवाने सांगितलं तुझं नाही ते. देवी दिला देह भजन गोमट मी दिलेला आहे, मला याचं रुडू आलं. पण आत्या पुढं बेकाल झालं. म्हणजे काय याने आम्हाला आता कौतुकून धरलं. म्हणजे ये हृदयीचे ते हृदय घातले. खरंच माझं भगवान परमात्म्याने त्याच्या अंतःकरणातला बोध माझ्या अंतःकरणातला दिला. आणि खरंच मी माझं शरीर समजत होतो, माझी पत्नी, माझे मुलं, माझे बायको, माझे सर्व धनद्रव्य माझं समजत होतो. खरं हे आपलं नाहीच याचा आत्मबोध प्रचिती आली. आणि त्या बोबडीला सांगितलं 5वीला म्हणजे बस खाली बसले. 6वीला विचारलं म्हणजे तुझं काय? ते म्हणजे पोरी हो बाप आपल्या घरी. म्हणजे काय झालं? अगं म्हणली यांनी एवढे गारानं सांगितले
त्या कार्ट्याला ह्या येशोदेने एखादी चप चापट तरी हाणायची असेल, हा उलट तीच म्हणली बाळ सुगुण गुणाचं ताण, तुम्ही आळ घेता लपोनियाची गोटी, लागतायच्या पाठी लपोनियाचा भावरा, आळ घेता शारंगधारा, तुम्ही ठाईच्या वळ बारा घरच्या बारा 30 दिन तुम्हाला मोकळे झाले. ते म्हणले हो ना, आम्हाला शे दिले, आम्हाला काय माहिती. ती म्हणली मग आता काय करा, म्हणली असलं कार्ट म्हणजे हे आमच्या गावात पाहिजे होतं ना, जर याच्या तंगडीला धरून गर्र फिरून दगडात जर नसतं आपलं तर नावची शेंद्री नाही. ते म्हणलं बोबड्या, मला काय नाही, म्हणलं ही गवळण लई चाभरी आहे रे, कुठाली रे. ते म्हणलं ही 60 पिपळगावची. ते म्हणलं कशावर, ते म्हणलं इथं कुठं पुढं पाहिजे. ते मला सकाळी ती राजू काकाची तर कोण धुतानी बघितली. ते मला मग घ्या घरलं. आज वन डे मॅच आहे, भगवान परमात्मा रात्रीचा गेला, आता ती झोपलेली होती, दात पडके म्हाताऱ्याची, तुम्हाला तर माहिती कशी झोपे, म्हणजे गतिरोधकच नाही, दात नसले का गतिरोधकच नसतं, असं होतं म्हाताऱ्या माणसाचं, बिगर दाताच्या म्हाताऱ्या. फवारा सुरू झाला, गुरु झोपीत होती, त्याने मिशा काढल्या, पळून गेला. पळून गेल्यानंतर मला सांगतात पहाटे 4 वाजता कॉलेजला पोरं उठले आणि पोरांनी पाहिलं आज येईल मिशा. ती म्हणजे तुमच्या घरात काही आखली आहेत का नाही, मला कशाच्या का मिशा. ते म्हणजे आधी करत. ती म्हणली तुम्ही तशाच्यात का. मग एक जणी जशी मतरी धरली मागून खवाट्याला आणि लुटीतच कपाटा पडून अहो बाय म्हणली खरंच ना मिशा. ती म्हणली तुमच्या लेकराला काय आहे का आकलीच्या पाक्यात, जाऊ दे लेकराची जाते काढा धरून. अख्ख्या साबणी लावल्या पण ते काळं तर निघालं नाही, पण भगवान परमात्म्याची कर्मी तोराट्यासारख्या मिशन उगून बसले. ती म्हणली आता बरे, ते म्हणला हे जाळून टाका, जाळानं, कारण देवाच्या होत्या ते. ती म्हणली असं का, तुमच्या गावात नावी आहे का नावी. ते मला आहे, जावं बापूर म्हणा या घेऊ इकडं घरामध्ये नाव्या. ते नावी गेलं, अ नावी दादा घरी चाला बरं. मला कशाला, ते मला ते दाढी कटिंग करायची. ते मला कालच केली तो आहे बापाची म्हातारीची. ते मला तुला काय करायचं चल. ते म्हणलं मी आतापर्यंत माझ्या सासूची करायची, सासूची. ते मला आतापर्यंत माणसाच्या दाड्या केल्या पण बायाच्या नाही दाड्या केल्या, महिलाच्या दाड्या मी नाही केल्या. ते मला काय पैसे घ्यायचे, आणि ते मला तू अशा मिशावाली सासू कशी केली आणि ते मला तू पुढचं कशाला चल. नावी तिथं गेला, साबण लावली, चोळून घेतले, 42 ब्लेड खोले पण एक केस तर निघाला नाही. शेवटी तिनं टावेल तोंडाला बांधला, म्हणजे आपले घरी जाते. जुन्या काळात लोक कार्डा बडत होते, शेताने पळत गेले. ते म्हणले महादेव, ते मला काय बोलले, इकून मिशावलं भूत आलं करून म्हणे. ते म्हणले महाद्या होत नाही, मीचे तुमची माय. हा मला आमच्या महिला काय मिशा होत्या का. गावातून 50 माणसं आणली ना, अशी म्हातारी आणली तर कलर बदलूच तर आणली. पुन्हा मुळशील का अनंत वाचाळू बरडती बरड दया कैसा दयाळ पावे हरी. म्हणून मला सांगतात या अनंत वाचावळ सोडल्यानंतर अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. म्हणून मला सांगतात अनेक खोड्या करता असताना मला सांगतात खेळ खेळी परी डाईन सापडी तो एक खेळी अशा आणि अनेक पाहते काग वगैरे रिठा मारला बाळपणी अवघे दैते खाणी उडविली. कृष्णा खोड्या नको करू माझे बा, माझे बाबा माझे बाबा. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, वेगवेगळ्या चोऱ्या. चोरा चोरा कर महाकन गौलन का आनंद कुमार कन्हैया. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, चित्त चोरीली नंदाच्या नंदनी. येणे महाराज सांगतात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ खेळी डायने सापडी दुई शाण्या सान्यारे अनेक प्रकारच्या खोडी करत असताना कृष्णा यशोदा नैनी आले पाणी. कृष्णा खोडी रे टाकुणी. याची खोडी काही सुटायला तयार नाही, चोरी सुटायला तयार नाही. अनेक प्रकारचे सांगून यशोदा नैनी आले पाणी. आई रडायला लागली.
अनेक प्रकारचे नवस साहस केले. महाराज सांगतात अशा नवसा साहसाने देव पावत नाही, म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाने भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी म्हणून सांगितलं कृष्णा तुला इथं ठेवण्याच्या लायकीच्या नाही. मग याने तुम्ही गाया घेऊन सारे सर्व गोपाळ 9 लक्ष गोपाळ अनेक प्रकारच्या गायी वत्सल अशा प्रकारच्या घेऊन त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर महाराजांचा गौडणीला विरह झाला. जो भगवान परमात्मा रात्र गळिता काढिता खाताना पिताना रात्र दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जो असणारा भगवान परमात्मा भेटत होता तो आता भगवान परमात्मा सगुण स्वरूपाने पाहायला भेटत नाही. म्हणून महाराज सांगतात काहीतरी त्यांनी निमित्त केलं. भरला उलटून रीता करी आद्या घरात पाणी नाही, जग जा पाणी आणायला. पाण्याच्या निमित्ताने विष पाण्याच्या निमित्ताने महाराज सांगतात त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर मुरली धरोनिया धरी वाजवी छंदे नाना परी, वाजवी छंदे नाना परी. आधारी धरून वेणुबाई ग प्राप्त काळी तोंड माळी घेऊन जातो धेनू. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वेणू या शब्दाचा अर्थ आहे सोहम साधना. ही सोहम साधना करत असताना भगवान परमात्मा अजपा जपाच्या रूपाने भगवान परमात्मा आपल्याला अंतर्मुखी प्रवृत्तीमध्ये तो असणारा निवृत्ती तटावरती भगवान परमात्मा दिसतो आणि प्रवृत्ती तटावरती आपण सर्व आहोत. म्हणून प्रवृत्ती तटावर निवृत्ती तटावर अशा प्रकारचा देव गेला. सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची, नारायण रूपी नामाची साधना करून श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण अशा या नामरूपी सांगड बांधली, यमुनीच्या उडी मारली आणि सोहम साधनेने पलीकडे अशा प्रकारच्या नाम साधनेने भगवान परमात्म्याच्या निवृत्ती तटावरती गेले. आणि हा संसार गळून मनी संसार गळून पडे, संसार संपला गेला. आणि अशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने विचारले तुम्ही आल्या कशा? तुझ्या मुरलीची ध्वनी ऐकोनी काना तशीच आले धावणी. कशी आली? एक म्हणली कपडे धुतानी तशीच आली धावणी. म्हणजे तुला विचारलं तू कशी आली? बाळाला स्तन देत असताना तशीच आली धावून. म्हणजे तू कशी आली? म्हणजे कापूशी असता तशीच आली धावून. म्हणजे तू कशी आली? खुरपीनं तशीच आली धावून. अनेक प्रकारचे आपापले सकळ काम टाकून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी आल्या. भगवान परमात्म्याच्या सगुण स्वरूपाच्या 6 महिन्याची रात्र केली आणि त्या ठिकाणी बाळ क्रीडा करून सर्व गोपी वेशांना एक एक गवळणी एक एक गोपी अशा प्रकारचा त्यांना रासक्रीडेमध्येचा आनंद तयार करून दिला. आणि हा आनंद त्यांचा द्विगुणित करत असताना 6 महिन्याची रात्र केली. आणि तो रासक्रीडा प्रकरण इथं संपू, वेणू प्रकरण इथं संपू आणि सर्व प्रकरण इथं संपू. आणि महाराज सांगतात आता एकच साधन आहे, हमामा पोबरा हमामा घुमरी वाजे हमामा. या खेळात गोपाळा थकली. कशामुळे थकली? वेळ झाला थकली. म्हणले मग महाराज सांगतात आता विठी दांडू खेळू नुसतं म्हणत जायचे 2-3 प्रमाण होतो तू. महाराज सांगतात या खेळात गोपाळ थकले. संसारूपी वृक्ष आहे गोधमूलमध शाखम अश्वधंबरावरव्यम छंदंशेष पर्णानी यस्तम वेद सवेदवी. अशा या संसारूपी वृक्षावरती 6 गडी मारायचे. सूर फेकायचा आणि त्याला 6 गड्यापैकी एकतरी गडी मारून तो शेव जिंकायचा. खेळू जाता सुरू गवडीने माझी घोंगडी हरपली. शब्द स्पर्श उप्रस आणि गंध या पंचविषयाच्या महाराज सांगतात 5 एकावरती एक विटा मांडल्या. सतरूपी चेंडू हातामध्ये घेतला आणि सतरूपी चेंडूने 5 गुण एकाच टोल्यात पाडलेला. खेळ मांडिला लगोरी
मला सर्व अशा प्रकारची उमानी चिकाटी ह्या सर्व अशा प्रकारचे खेळ खेळकरी डायने सापडले. तो एक खेळ असे आणणारे खेळ खेळताना थकले हमामा घालिता थकली पोरे 184 मध्ये 4 खाणीमध्ये पोरं थकले. देवा आता आम्हाला झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. सर्व गोपाळ एकत्रित गेले. प्रतवानो जठरपटलो संगवेग त्रेचे कसे भगवान परमात्म्याने सर्व गोपाळ एकत्रित गेले. मध्यंतरी अशा प्रकारचा राहिला भरत वेणू जठरपट यज्ञ भूप बालकी कुंडलिका कालाकृती संतजन सवे त्यांच्या नारायण ज्ञानेश्वर सर्वांची शिदोरी भगवान परमात्मे एकत्रित केली. सर्व रस्तम 3 प्रकारची शिदोरी एकत्रित केली. ज्याची जशी असेल तशा पद्धतीने भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याने हा असा काला यमुनीच्या तीरावरती अशा प्रकारचा दिला. जाता जाता गेली अनेक वर्षापासून आपण परमात्मा निमित्ताने हा कार्यक्रम यथासांग करत आहोत. म्हणून भगवान परमात्म्याने तुम्हाला उदंड अशा प्रकारचं आयुष्य देऊन जीवनामध्ये उज्ज्वल गती प्राप्त हो, उज्ज्वल भविष्य आपल्या जीवनामध्ये एका साधूचा आशीर्वादाने प्राप्त होईल हा शुभ संदेश अशा प्रकारचा यांना आपण या ठिकाणी देऊ. आणि शिवेला पूर्ण राम देऊ. जय विठ्ठल भगवान
हॅलो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। जी महाराज यांच्या 21व्या पुण्य स्मरणार्थ चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या नाम सप्ताहाची आज गाण्याच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता झालेली आहे। हरिभक्त परायण गुरुवर्य महंत मधुसूदन महाराज सरस्वती माऊली संस्थान यांच्या अमृतुल्य वाणीतून या ठिकाणी गाण्याचे कीर्तन आपणा श्रवण करण्यासाठी मिळालेला आहे। समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी महाराजांचे ऋण व्यक्त करतो। तसेच या कीर्तनासाठी हरिभक्त परायण समदर्शनाचार्य रंगनाथ महाराज सुरेगावकर, तसेच हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पैठणकर, तसेच हरिभक्त परायण संजय महाराज बैरागी बाबा संस्थान गुळज यांचेही या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यांचेही नाम सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। तसेच या कीर्तनासाठी सर्वच गुणीजन गायक मंडळी वादक मंडळी सर्वांनीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे साथ दिली, त्याबद्दल सर्वांचेच नाम सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। महाराज मंडळींचा छोटासा या ठिकाणी सत्कार आपल्या गावचं भूषण हरिभक्त परायण युवा कीर्तनकार योगेश महाराज मोटकर यांच्या हस्ते सर्व महाराज मंडळींचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। राजू देवा जोशी व हरिभक्त परायण अशोक देवा जोशी यांनी आपलं या ठिकाणी सत्कार घेऊन जायचा आहे। योगेश महाराज समोर या। हॅलो चला राजू देवा चला। असं बरं असं बरं महाराज। यानंतर हरिभक्त परायण महंत मधुसूदन महाराज सरस्वती माऊली संस्थान यांचाही सत्कार योगेश महाराज मोटकर हे हरिभक्त परायण
महंत मधुसूदन महाराज सरस्वती यांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करतायत. गंधास्मान्तमङ्गलक्षदास्मन्तोषणमुतम्ब्रवे चन्द्रशमहापुण्यं लक्ष्मीपदे सुखसम्पदा गन्धाद्दम्ब्रवीदवः चन्दनं समरिवास्वसूचिपद्मपरिणुतनवस्त्रसकलयुतावस्त्रं स्वैवास्वस्वप्रदेगादि बहुरात्रै पारेश्वरलक्षदेवता हस्तप्रोक्षमानमध्यमृत्युवस्त्रं समरभद्दम्ब्रवे सर्वसकलयुताभ्युर्मध्यम्ब्रवे प्रियता नमः. हरिभक्तपरायण समदर्शनाचार्य रंगनाथ महाराज सुरळेगावकर यांचाही सत्कार हरिभक्तपरायण योगेश महाराज मोटकर हे करतील. बाजूला ठेवर काढून अंगत खाली गेले. यानंतर हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पैठणकर यांचाही या ठिकाणी सत्कार योगेश महाराज मोटकर हे करतायत. यानंतर हरिभक्तपरायण संजय महाराज बैरागी बाबा संस्थान गुळज यांचाही या ठिकाणी सत्कार योगेश महाराज मोटकर यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण भागवत महाराज काळे यांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्यानंतर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आवटे उठून उभा राहा. चला या. त्यानंतर हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पावशे चला मामा चला चला राम. यानंतर हरिभक्तपरायण योगेश महाराज मोटकर यांचा सत्कार प्रभाकरराव गवारे हे करतील. हरिभक्तपरायण योगेश महाराज मोटकर. यानंतर विनयकरी ज्ञानेश्वर महाराज गवारे यांचा सत्कार योगेश महाराज मोटकर यांच्या हस्ते होईल. श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्था पैठण या संस्थेचे विद्यार्थी यांचा सर्वांचा सत्कार विठ्ठलराव पोवळ यांनी त्यांच्यासाठी वस्त्र आणलेले आहेत. त्यांच्या हस्ते सर्व महाराज मंडळींचा या मुलांचा सत्कार होईल. यानंतर पहारेकरांचे एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्याच गावचं भूषण विवेक महाराज आरसूळ यांनी या ठिकाणी 7 दिवस 8 दिवस कीर्तनामध्ये व हरिपाठामध्ये सर्वच कार्यक्रमात उपस्थिती या ठिकाणी दर्शवली आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी हरिभक्तपरायण योगेश महाराज मोटकर यांच्या हस्ते विवेक महाराज आरसूळ या समोर या. चला. गोरडे आबा गुंतेगाव गोरडे आबा चला. हरिभक्तपरायण गोरडे आबा यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच हरिभक्तपरायण बबन महाराज कोळी यांचा या ठिकाणी पाहणीकरांची एक जणाकडे द्या ना. द्या कोणाकडे तरी द्या एक जण. त्यानंतर मंडपवाले भीमसिंह मंडप डेकोरेशन भागवत पाचे सारंग ठोसर आपला सत्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. विवेकचं दिलं नाही का? विवेकचा द्या ना.
तसेच नरसिंह प्रसादिक भजनी मंडळ यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी समोर यायचा आहे. तसेच भगवान बाबा प्रसादिक भजनी मंडळ यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आपला भजनी मंडळ सत्कार घेऊन जायचा आहे. तसेच बँडवाले यांनी या ठिकाणी आपला सत्कार घेऊन जायचा आहे. या नामसप्ताहामध्ये ज्यांनी सकाळचा नाश्ता या ठिकाणी सकाळच्या नाश्त्याचं अन्नदान केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी श्रीफळ त्यांना देण्यात येईल. श्रीमान भगवान कुंजाराम पाटील गवारे, पांडुरंग किसनराव पाटील गवारे, भुजंगराव भगवानराव पाटील खोसे ज्यांचं नाव घेत आहे त्यांनी समोर यायचं आहे. आपलं श्रीफळ या ठिकाणी घेऊन जायचं आहे. हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे. पंक्तीवाले श्रीमान शिवाजीराव बाप्पासाहेब पाटील गवारे, नारायण राजा भाऊ पाटील आरसूळ, भगवानराव माणिकराव नवले, श्री सर्जेराव बन्सी पाटील मोटकर. चला श्रीमान दुपारची पंगत ज्यांनी घातली श्रीमान अशोक भाऊसाहेब पाटील शिंदे फौजी, महाराजांसोबत आलेले लक्ष्मण महाराज समोर या. दुपारची पंगत घातली असे पांडुरंग भिवराज पाटील मोटकर, भैयासाहेब सर्जेराव पाटील वाकडे, सुभाषराव एकनाथराव पाचे, जगन्नाथ देवराव तोत्रे, उत्तमराव कोंडीबा वैद्य. अशोकराव सायंकाळची पंगत ज्यांनी घातली ते श्रीमान अशोकराव पाटील चव्हाण, अंकुशराव तोत्रे, विक्रम मदनराव पाटील चव्हाण, नानासाहेब तोत्रे, अंगद वसंतराव चव्हाण, महेंद्र वसंतराव चव्हाण व रामेश्वर ज्ञानोबा पाटील भोसले. या नामसप्ताहामध्ये ज्यांनी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं दिवसभर अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे. पल्हारे कंपनी श्रीमान दिगंबरराव पल्हारे, विष्णू पल्हारे, पांडुरंग पल्हारे, कैलास पल्हारे, गोकुळ पल्हारे, तुकाराम पल्हारे, ज्ञानेश्वर पल्हारे, विठ्ठल पल्हारे, बबन पल्हारे, नामदेव पल्हारे सर्वांनी आपापलं श्रीफळ या ठिकाणून घेऊन जायचं आहे. या नामसप्ताहामध्ये ज्यांनी 11,000 रुपये वर्गणी या नामसप्ताहात दिलेली आहे असे श्रीमान विश्वनाथराव रघुनाथराव सोनवणे सरपंच, तसेच गोरक्षनाथ पद्माकरराव चव्हाण उपसरपंच, तसेच बबनराव भीमराव पाटील चव्हाण यांनी आपले श्रीफळ या ठिकाणून घेऊन जायचं आहे. यांनी या नामसप्ताहामध्ये 11,000 रुपये वर्गणी दिलेली आहे. तसेच ज्यांनी वस्तू स्वरूपात या ठिकाणी देणगी दिली आहे श्रीमान माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्याकडून 2 साखरपोते, रवींद्र बापूराव घनवट व राजेंद्र बापूराव घनवट 1 साखरपोत, लक्ष्मण दौलतराव पाटील चव्हाण 1 साखरपोत, दिगंबरराव अण्णासाहेब पाटील घनवट 1 साखरपोत, डॉक्टर पल्लवी गौतमराव पाटील घनवट 1 साखरपोत, सुरेंद्र प्रल्हादराव पाटील वाकडे 50 किलो साखर, किरण भैया आहेर सरपंच उमापूर 1 साखरपोत, मुकुंद मदनराव पाटील चव्हाण 1 साखरपोत, सकाराम वामनराव पाटील मोटकर 50 किलो साखर, शिवाजी महादेवराव पाटील रक्ते 1 तेल डबा. सर्वांनी आपापलं श्रीफळ या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. ज्यांनी 5,000 रुपये या नामसप्ताहात देणगी दिलेली आहे असे श्रीमान भगवान शिवराम वैद्य, चैत्राली बाबासाहेब देवकते. चला आपलं श्रीफळ या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. या नामसप्ताहामध्ये ज्यांनी 3,000 रुपये 3100 रुपये वर्गणी दिलेली आहे प्रभाकर शिवदास पाटील चव्हाण व गणेश पांडुरंग पाटील चव्हाण. ज्यांनी 2100 रुपये या नामसप्ताहात वर्गणी दिलेली आहे असे श्रीमान निलेश शिवाजीराव पाटील मस्के, सुरेशराव पाटील मापारी वाळकेश्वर, कल्याण उमाजीराव पाटील पवार 2100 रुपये, प्रभाकर अर्जुनराव गवारे, अमोल बापूराव पाटील वाकडे, रोहिदास देवीदासराव गोरे, मारुती चंद्रभान कोले, शिवाजी मदनराव पाटील चव्हाण.
या नाम सप्ताहामध्ये ज्यांनी 1100 रुपये वर्गणी दिली आहे सिद्धेश्वर जिजावायकर, शिवाजी भास्करराव देशमुख, जगन्नाथ चिमाजी गावडे, गंगा भागीरथी सुनंदाताई पांडुरंग चव्हाण, अरुणराव श्रीमंतराव वाकडे, किशोर संदीपान गवारे, रमेश सर्जराव वाकडे, हरिभाऊ देवराव हलकडे, अरुणराव मोहनराव काकडे, कुंदाताई अंबादास शेळके, विठ्ठलराव मारुती पवळ, वैद्य, मदनराव उत्तमराव घनवट, काकासाहेब मच्छिंद्र जावळे, अनिल भीमराव पाटील चव्हाण, वैष्णवी श्रीराम तोत्रे, वाल्मिकराव दादासाहेब घनवट, श्यामराव रामराव आरसूळ, मदनराव उत्तमराव घनवट, काकासाहेब मच्छिंद्र जावळे, डॉक्टर महावीर बाबूलाल काला, योगेश दामोदर जगताप, पंचायत समिती सदस्य गेवराई, राजेंद्र भगवानराव कुलकर्णी, अण्णासाहेब भगवानराव तोत्रे, फिरोज उस्मानभाई शेख, भाऊसाहेब आसराजी मस्के, प्रकाश बाबूराव हलकडे, श्रीराम बाप्पासाहेब ठोसर, बद्रीनाथ भाऊसाहेब चव्हाण, साहेबराव जाधव, पुष्पाताई ज्ञानेश्वर पाटील चव्हाण, सुनील मधुकरराव पाटील वाकडे, श्रीराम प्रल्हादराव मालुरे, मधुभाऊ आहेर उमापूर, ज्यांनी या नामसप्ताहामध्ये 500 रुपये वर्गणी दिलेली आहे असे श्रीमान विष्णुपंत नामदेव आरसूळ, परमेश्वर खुशालराव देशमुख, परमेश्वर भिवराज मोटकर, संभाजी रंगनाथ खवले, गुप्तदान, तसेच रावसाहेब मारुती तोत्रे, अशोक देवा देवदास जोशी, पांडुरंग नामदेव वैद्य, भिवराज उमाजी पवार, कचरू झेलाजी निकाळजे, बापूराव हंकारे, आसाराम धोंडीराम तोत्रे, श्रीराम सुखदेव देवकते, नकुलराव श्रीमंतराव वाकडे, अप्पासाहेब मुरलीधरराव जाधव, गणेश प्रभाकरराव वाकडे, विठ्ठलराव अच्युतराव देशमुख, रुस्तुमराव अण्णासाहेब घनवट, नारायण काशीनाथराव कोठेकर, हरिओम अर्जुनराव जाधव ज्ञानेश्वरवाडी, बाळासाहेब बबनराव देशमुख, सरोजा भीमराव काळे नांदर, ज्ञानेश्वर सुभाषराव मस्के, कार्तिक ज्ञानेश्वर दहिवाळ, शिवाजी संपतराव गवारे, भास्करराव मुरलीधरराव जाधव, भागवतराव अण्णासाहेब घनवट, रामभाऊ शहाजी पाटील घनवट, अप्पासाहेब भिवाजी रोकडे, चुन्नीलाल बिहारीलाल काला, अप्पासाहेब श्रीमान हरिभाऊ श्रीपती सुरोसे, सेलार भाऊजी, भीमा शेषराव जाळे, वैभव धोंडीराम रोकडे, ज्ञानेश्वर दामोदर तोत्रे, कुमार टेलर, भीमाजी जाधव, प्रभाकर धोंडीराम तोत्रे, रमेश महादेव शेलाटे, राधाकिशन मल्हारी गायके, अभिषेक रमेशराव पाटील गवारे, डॉक्टर विश्वास, भारत सखाराम तोत्रे, अनिल मोहनराव काकडे, उत्तम बाबनराव तोत्रे, परसराम धोंडीराम घनवट, अंकुशराव भिवशेन मस्के, भाऊसाहेब सखाराम तोत्रे, सुंदरराव धोंडीराम घनवट, नारायण बबनराव पवार, विकास पन्नालाल बलैया, वाल्मिक विठ्ठलराव भोसले, बाबासाहेब शेकडे, योगेश बाबूराव गवारे, रमेश श्यामराव खोले, भीमराव काशीनाथ कोठेकर, अंकुशराव पांडुरंग सुरोसे, सखाराम रामचंद्र तोत्रे, बापूराव नानासाहेब गायके, परमेश्वर कुंडलिक गवारे, मनोहर आसाराम पवार, दगडू एकनाथ मस्के, भरत गोविंदराव वैद्य, बाळासाहेब सुरेश रोकडे, धर्मराज काशीनाथ कोठेकर, लहू भगवान सुरोसे, श्रीराम बबनराव काळे, लहू भरत शिंदे, गजानन ज्ञानेश्वर गवारे, शैलाताई संजय पाटील लांडे सांडरवन, विद्याताई सीताराम पाटील ढोकणे उमरा, रवी तोत्रे, समृद्धी विलास चव्हाण, पंढरीनाथ भगवान सुरोसे, प्रकाश सखाराम मोटकर, शिवाजी आसराजी सिद्धे, सुनील प्रल्हादराव मस्के, भारत लक्ष्मण निकाळजे, रामनाथ सीताराम दैफळे, दत्तुपंत किसन गवारे, मारुती शंकरराव कांबळे, शिवाजी रायबन घनवट, लीलाबाई दादासाहेब चव्हाण, विखे अण्णासाहेब धोंडीबा, संभाजी बळीराम मोटकर, भागवत किसनराव गवारे, आशाबाई लांडे, नामदेव नाथमाऊली कुटे, मचिंद्र विश्वनाथराव गोरे, राजेंद्र नारायण काळे, रमेश बाबूराव वैद्य, निखिल भोसले, नारायण रखमाजी चळक किनगाव, बाळासाहेब मदनराव वाकडे, अनिल सखाराम तोत्रे,
सर्वांनी आपापलं श्रीफळ या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. कुकरला नव्हता, कुकरला ना कस काय राजू देवा जोशी यांनी या ठिकाणी आपलं श्रीफळ घेऊन जायचं आहे. सकारात्मक बद्रीनाथ डोरले यांनी आपलं श्रीफळ या ठिकाणून घ्यायचं आहे. ऐश्वर्या विजय गोरे यांच्याकडून 200 रुपये इनाम सप्ताहाकरिता आले आहेत. धन्यवाद. महिला मंडळांनी या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी पंगत वाढता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी पंगत धरायची आहे. महिला मंडळ